तुझा चालण लटपट ग असं फर्स्ट क्लास हाय तुझं फेस जणू चांदण नटखट ग गाली तुझ्या डिंपल खुलतय हा मोह सोटे ना कसं सांगू तुला सिंपल एकदम हे कोड सोटे ना हवा ग तू go with me प्रेम ग तू stay with me सखे ग साजणी सखे ग साजणी मनमोहिनी तू वेड जीवा लावी सखे ग साजणी मनमोहिनी तू वेड जीवा लावी सखे ग साजणी मनमोहिनी तू वेड जीवा लावी आली 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 स्वर्गातून अप्सरा सुंदर परी जणू सुंदरतेचा जरा हा तू हलवार साजर मी सुंदर मृग नाही मी तुझं रूप साजरा तुझ्यासाठी करीन मी पूजा तुझ्यासाठी करीन मी रोज साजरा हो एक जीव एक श्वास एक रूप हेच करतो ईश्वर चरणी प्रार्थना हवा ग तू go with me प्रेम ग तू stay with me सखे ग साजणी सखे ग साजणी मनमोहिनी तू वेड जीवा लावी सखे ग साजणी मनमोहिनी तू वेड जीवा लावी सखे ग साजणी मनमोहिनी तू वेड जीवा लावी मला आज सगळे माध्यम प्रतिनिधी जे आलेत आमचे मित्र त्या सगळ्यांना मनापासून आभार मानायचे आहेत संपूर्ण आमच्या टीम कडून चित्रपटाच्या कारण तुमच्या माध्यमातूनच आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो तुम्ही एवढी मेहनत घेऊन आम्हाला शूट करता आमचे इंटरव्ह्यूज घेता ते त्यांच्यापर्यंत पोहोचवता त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आता पर्यंत वेगवेगळ्या मराठी चित्रपटांना भले वेगवेगळे विषय असतील प्रेक्षकांनी खूप उचलून धरलाय आणि त्यामध्ये तुम्हा माध्यमांचा फार मोठा वाटा आहे त्यामुळे हाही चित्रपट अत्यंत वेगळ्या विषयावरचा फ्रेश आहे ज्याला आपण म्हणू शकतो ट्रॅव्हल फिल्म आहे थायलंडमध्ये शूट केलेली पहिली मराठी फिल्म आहे त्याबद्दलचा ट्रेलर आणि इतर गप्पा आपल्या होत राहतीलच पण तुमच्या माध्यमांमधून त्याला जास्तीत जास्त प्रसिद्धी तुम्ही द्यावी अशी विनंती आहे जसं मगाशी आमचे निर्माते म्हणून आमचं नाव घेतलं गेलं आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे केलेला हा प्रयत्न आहे ज्यामध्ये कमीत कमी खर्चामध्ये तुम्हाला तर मराठी चित्रपटाची गणितं सगळी माहितीच आहे त्यामुळे आम्ही सगळे बसवायचा प्रयत्न केलाय आणि जास्तीत जास्त चांगलं दाखवायचा प्रयत्न केलाय त्यामुळे तुम्हाला सगळ्यांची साथ फार मोलाची आहे आज तुम्ही एवढा वेळ उपस्थित आहात त्याबद्दल खरंच आमच्या टीमकडून फॉर्मली इनफॉर्मली तुमचे मनापासून आभार कारण तुमच्याशिवाय हे कधीच शक्य होणार नाही तुमच्या माध्यमातूनच आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो आणि हा पुढचा जो काही डान्स असेल तो खास तुमच्यासाठी सखे ग साजणी 3 एप्रिल रोजी रिलीज होते ज्याचा आज आम्ही ट्रेलर लॉन्च केला एका मोठ्या भव्य समारंभामध्ये आणि सगळ्यांना उत्सुकता होती कारण 2 सुपरहिट गाणी सगळीकडे व्हायरल होत असताना एकूण ट्रेलर कसा असेल याबद्दलची उत्सुकता आम्हाला त्यांच्या कमेंट्समधून लोकांच्या फोन कॉल्समधून मेसेजेसमधून सगळेच विचारत होते की आम्हाला ट्रेलर बघायचा आहे कारण फिल्म एवढी इंटरेस्टिंग वाटते तो आज फायनली आमचा ट्रेलर बाहेर आला आहे आणि त्यामधून बऱ्याचशा नवीन गोष्टी प्रेक्षकांसमोर आल्या आहेत त्यामुळे ट्रेलरलाही आता रिस्पॉन्स कसा मिळतो हे बघणं आम्हाला फार इंटरेस्टिंग वाटते पण तो सगळ्यांना आवडेल याची खात्री पण येस ॲक्च्युली आमचा जेव्हा टीझर लॉन्च झाला होता तेव्हा सगळ्यांचं असं खूप होतं म्हणणं की केवढा छोटासा टीझर आहे या टीझरमध्ये कळत नाही आहे काही डायलॉग्स नाही आहे पण आमचं म्हणणं असं होतं की व्हिज्युअल्स जे सांगतायत ना त्यामुळे आम्हाला बोलायची गरज नाही पडत ते आमचे व्हिज्युअल्स बोलताय असं ते टीझरमध्ये होतं असं आम्हाला खूप वाटत होतं पण आय थिंक आज जो ट्रेलर बघितला तो बघितल्यावर असं वाटलं अरे ट्रेलरमध्ये पण खूप काही सांगून गेलं आणि ॲक्च्युली आम्ही तिघांनी पण पहिल्यांदाच ट्रेलर बघितला सो आम्ही पण तेवढेच एक्सायटेड होतो जेवढे तुम्ही आहात आणि आय एम शुअर आता तो ट्रेलर तुम्ही पण बघाल आणि तुम्हाला पण नक्की आवडेल थँक्यू सो मच थँक्यू आम्ही इक्वली एक्सायटेड होतो कारण ट्रेलर आम्ही पाहिला नव्हता आणि त्यातच खरी मजा आहे कारण आमच्यासाठी पण सरप्राईज होतं आम्हाला माहीत होतं आम्ही काय शूट केलं आहे कसं दिसणार आहे पण ट्रेलरच्या निमित्तानं पहिल्यांदा मोठ्या स्क्रीनवर आम्ही पाहिलं सो ॲक्टर म्हणून आम्ही खूप खूप खुश आहोत आणि वी आर सो ग्लॅड की आत्ता ही आमची मजा ट्रेलर थ्रू तुमच्यासमोर आली आहे प्लीज ट्रेलर बघा आणि यू लेट अस नो अबाउट इट या येस रिस्पॉन्स तर कमालीचा आहे कारण आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात फिरतोय आणि सांगायला फारच आनंद होईल की आमची दोन्ही गाणी कमालीची फेमस झाली आहेत पहिलं तर सखे ग साजणी प्रमोशनल ट्रॅक आणि दुसरं
डीजेचा बेस. डीजेचा बेस. सो लोकांना फार आवडत आहेत, लोक रील करतायत अँड वी आर व्हेरी व्हेरी हॅपी. बाकीचा रिस्पॉन्स आपण बघतोच आहोत महाराष्ट्रात. सो वी आर व्हेरी एक्सायटेड विथ जास्तीत जास्त मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचायची आमची इच्छा आहे, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे मराठी चित्रपट प्रेक्षक फार आवर्जून बघायला जातात. फक्त त्यांना घरामध्ये जाऊन खरं तर आणावं लागतं, त्यांना थोडंसं सांगावं लागतं की हा चित्रपट इंटरेस्टिंग आहे, तुम्ही नक्की या, तुम्ही संपूर्ण कुटुंबासह येऊ शकता, ही कथा छान आहे. त्यामुळे आमचा प्रयत्नही हाच आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन मराठी प्रेक्षकांना आम्ही आवाहन करायचा प्रयत्न करतोय आमच्या टीझरच्या गाण्यांच्या माध्यमातून. पण त्यांचा रिस्पॉन्स फारच उत्तम आहे आणि मराठी प्रेक्षकांनी ती फिल्म डोक्यावर घ्यावी अशीच आम्हा सगळ्यांची इच्छा आहे. मराठी चित्रपटांमध्ये फार वेगवेगळे प्रयोग होत आहेत, म्हणजे अगदी गंभीर विषयांपासून ते अत्यंत आजच्या विषयांपर्यंत अनेक प्रयोग होत आहेत आणि ते तेवढेच चांगल्या पद्धतीनं अप्रिशिएट पण केले जात आहेत. मला असं वाटतं सखे ग साजणीच्या निमित्तानं एक अत्यंत रिफ्रेशिंग मित्रांची स्टोरी सांगणारी, त्यांच्यातल्या भावभावनांची, प्रेमाची गोष्ट सांगणारी ट्रॅव्हल फिल्म अशी ही पहिल्यांदा येते. यामध्ये आम्ही सगळ्याच ट्रॅव्हलसाठी लागणाऱ्या माध्यमांचा वापर केला, अगदी टुकटुकपासून ते बसपासून ते प्लेनपासून ते सायकलपासून. त्यामुळे मला असं वाटतं की यानुसार जशी कथा थायलंडमध्ये फुलत जाते, घडत जाते, हे बघणं फार इंटरेस्टिंग घडेल. आणि बाकी थायलंड दिसतंय याहीपेक्षा महत्त्वाची ती गोष्ट फार छान. प्रार्थना बेहरे, पूजा सावंत आणि मी असं कॉम्बिनेशनही आम्ही पहिल्यांदाच दिसतो या निमित्तानं. सो ते बघणं पण इंटरेस्टिंग होईल. म्हणजे मी प्रेक्षक म्हणून मला हे बघायला फार आवडलं असतं आणि मला खात्री आहे तुम्ही आमच्यावर इंडिव्हिज्युअली आमच्या कामांवर एवढं प्रेम करता की तुम्हाला आम्हाला एकत्र बघणं पण नक्कीच अपेक्षित आहे आणि आम्ही सगळेच वाट बघतोय तुमच्या रिस्पॉन्सची. तेच मला असं वाटतं की थायलंडला फिल्म जी झाली आणि ज्या पद्धतीने घडली आहे या सगळ्याचं क्रेडिट अभिषेक जावकरला जातं, कारण त्यांनी कन्सीव्ह केलेला हा सब्जेक्ट होता. हा ॲक्च्युली थोडासा एक्सपेरिमेंटल सब्जेक्ट आहे, कारण आम्ही आपल्या भारत देश सोडून दुसऱ्या देशात जाऊन शूट करतो आहे म्हटल्यावर ऑफकोर्स खूप वेगळ्या गोष्टी असतात. त्यात ती फिल्म ट्रॅव्हल फिल्म होती, त्यामुळे एक ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी फिरायचं होतं आणि दॅट टू आम्ही ते लिनियर शूट करत होतो. सो हे सगळंच इतकं अवघड होतं करणं आणि त्यात ते तशा पद्धतीने ऑफकोर्स आमची टीम आम्ही सगळेच एकत्र येऊन हे केलं. पण मला असं वाटतं की क्रेडिट अभिषेकला द्यायला हवं, कारण हा त्याचा सब्जेक्ट होता, त्याला अशाच पद्धतीने करायचा होता आणि ही वॉज कन्व्हिन्स्ड आणि त्याच्या त्या कन्व्हिक्शनला आम्ही फक्त सपोर्ट केला आणि दॅट्स द रिझन आय थिंक हे जे तुम्ही बघितलं आहे हे तुम्हाला दिसलं. मी तेच म्हणते की आम्हाला प्राऊड ह्याचा वाटतोय की कुठल्या तरी सक्सेसफुल चांगल्या मोठ्या फिल्मबरोबर कंपॅरिझन होतं आहे. ती फिल्म आणि ही फिल्म खूप वेगळी आहे. तुम्ही जेव्हा फिल्म बघाल तेव्हा तुम्हाला रिअलाईज होईल की त्या फिल्मचं म्हणजे कॉकटेलचं आणि हे असं काही नाही, फक्त 2 हिरोईन 1 हिरो असल्यामुळे ते वाटू शकतं. पण वी आर हॅपी की आमची कंपॅरिझन हिंदीतल्या एवढ्या मोठ्या सिनेमाबरोबर होती आहे. सो पण आय थिंक सिनेमाची स्टोरी काय आणि कसं ते असणारी पूर्ण प्रवास हे जोवर तुम्ही सिनेमा थिएटरमध्ये नाही जाऊन बघा तोवर तुम्हाला कळणार नाही. सो 3 एप्रिलची वाट बघा. तो आई होप लोग सिनेमा हॉल में जाके पिक्चर देखें. ऐसे कोई कॉन्शियस एफर्ट्स नहीं था कुछ अलग बनाने की. एक स्टोरी सोची, उसको लिखा गया और उसको उस तरीके से शूट किया जिस तरीके से प्रोबेबली मैं सिनेमा देखता हूँ या मुझे देखना पसंद है. तो उस तरीके से मैंने शूट किया उसको. ऐसे कोई डिसाइड करके नहीं किया कि मराठी में ऐसा अलग दिख रहा है या कुछ भी. एक कास्ट तो मेरे घर पे था सो वो एक था और पूजा और अभिजीत भी दोस्त ही थे. सो मेरे लिए बहुत ऑब्वियस चॉइस था. मैं मराठी इंडस्ट्री में ज़्यादा किसको जानता नहीं था. प्रार्थना और प्रार्थना के जो दोस्त थे वो इवेंचुअली मेरे दोस्त थे, वो लोग ही थे. तो मेरे लिए काफ़ी इजी था कास्टिंग. मतलब हमने कहीं किसी को देखा नहीं और यही 3 लोग थे तो वही उन्हीं के साथ फिल्म की. जैसे कि अभिजीत और पूजा दोनों ने कहा कि उनके लिए कुछ नया था जो उनका किरदार उन्होंने निभाया, तो आपने उनको कन्विंस करना पड़ा
बिल्कुल नहीं, कन्विंस नहीं करना पड़ा बिल्कुल। वही ना, हम दोस्त है, दोस्त थे, तो एक भरोसा था शायद उनको, और तो उस हिसाब से बिल्कुल इजी था, कन्विंस किसी को भी नहीं करना पड़ा। मैं आपसे जानना चाहूँगा कि मतलब अभी जो हस्बैंड है आपके साथ में, लेकिन ऑन सेट क्या यू आर स्ट्रिक्ट डायरेक्टर और क्या वेरी स्ट्रिक्ट, बहुत बहुत ज़्यादा स्ट्रिक्ट डायरेक्टर है, बहुत ही ज़्यादा। मतलब मैं सेट पर एक एक्टर ही थी, और बतौर एक्टर मुझे जो काम करने बोला था वही मैं कर रही थी। अगर मैं कहीं बीवी बनने की कोशिश थोड़ी बहुत कर लेती थी तो उस पर मुझे डांट पड़ जाती थी, इसलिए मैं चुप बैठती थी। तो मैं उसके बाद मुझे पता चला कि नहीं, मुझे एक्टर बनकर ही काम करना है, तो मैंने पूरी फिल्म आई थिंक एक्टर बन के ही ओबीडियंटली जो मेरे डायरेक्टर ने बोला है वो फॉलो किया। वैसे ही होना चाहिए ना। या वैसे ही होना चाहिए। कौशिक सर, इस तरह की फिल्म के लिए म्यूजिक बहुत बड़ा रोल प्ले करता है, और मैंने देखा बहुत ही कैची म्यूजिक है। उसके बारे में बताइए, कितना इन्वॉल्वमेंट एज अ डायरेक्टर आपका रहता था म्यूजिक की अगर बात? मैं म्यूज़िक डायरेक्टर को 10 साल से जानता हूँ, तो मुझे उसका पोटेंशियल थोड़ा सा मालूम है कि क्या लेवल का वो म्यूज़िक करता है। ऑफकोर्स वो इंडिपेंडेंटली बहुत गाने करता है, फिल्म में उसने की नहीं थी कभी। तो मेरा ब्रीफ था हर गाने को लेके कि मेरे को एक स्पेसिफिक जॉनर या एक स्पेसिफिक कैटेगरी वैसे म्यूज़िक चाहिए। तो हम बैठ के जैम करते थे बहुत बार, कभी वो बना के भेज देता था, हम सुन के इजीली एक्सेप्ट कर लेते थे। या जैसे उसने भी बोला कि एक गाना था जो बहुत टाइम तक क्रैक नहीं हुआ, वो अभी तक हमने डाला नहीं है, तो वो उसको बहुत टाइम लगा। बट ऐसी जब फिल्म होती है तो म्यूज़िक प्लेज अ वेरी इंपॉर्टेंट रोल। मतलब म्यूज़िक इज़ द बैकबोन ऑफ द फिल्म व्हेन दीज काइंड ऑफ जॉनर इज यू टच सच जॉनर। ऑल्सो बहुत बड़ा शूट हुआ है थाईलैंड में, स्पेशली पहली मराठी फिल्म है, उसके पीछे एक थोड़ा सा रिस्क भी रहता है। अगर एज अ डायरेक्टर कहना चाहे आप उसके बारे में? हाँ, मतलब थाईलैंड अगर पहले तो बहुत सारी फिल्में अब्रॉड शूट हुई है। सो लंदन में बहुत सारी मराठी फिल्म्स अभी तक की शूट हुई है। हम जब थाईलैंड गए तो थाईलैंड में मुझे नहीं पता था कौन सी मराठी फिल्म इससे पहले हुई है, बट ये स्टोरी की डिमांड थी कि ऐसे डेस्टिनेशन में जाए वो वाइब उधर की मैच हो जहाँ जैसे इंडिया में अगर हम शूट करते, अगर मेरे को चॉइस होता इंडिया में करने का तो शायद गोवा होता वैसा वाइब। बट मुझे वो फिल्म को थोड़ी सी एक अलग स्केल पे लेके जानी थी, मतलब थोड़ा सा घर से दूर चाहिए थे ये सब कैरेक्टर्स, तो थाईलैंड वाज द इजी चॉइस। ऑल्सो लास्टली फिल्म बहुत जल्दी रिलीज होने वाली है, क्या कहना चाहेंगे ऑडियंस को, क्या यूएसपी होने वाली है? अभी हमने ट्रेलर डाला है, होपफुली ऑडियंस को ट्रेलर पसंद आए, क्योंकि अभी हम कितना भी इंटरव्यूज़ करें, इंटरव्यू देख के कोई पिक्चर देखने नहीं जाता है। सो हमने ट्रेलर देखा है, अभी देखते हैं कितना ट्रेलर लोगों को पसंद आता है और उसका क्या टर्नआउट थिएटर्स में होता है। सो होपफुली सब थिएटर्स में जाके देखेंगे पिक्चर। उनको बहुत सारी शुभकामनाएं दूंगा और थैंक यू भी कहूँगा, क्योंकि एक इतने अच्छे गाने के लिए मुझे चुना गया, मेरी आवाज़ को चुना गया। सो आई एम वेरी हैप्पी कि मुझे ये गाना मिला। और गाना अभी महाराष्ट्र में बहुत अच्छा चल रहा है। जो वीडियो भी देखोगे तो जो पूरी स्टार कास्ट है सखेगा साजने की, वो तीनों आर्टिस्ट, अभिजीत खांडकेकर और पूजा एंड सारे लोग, प्रार्थना भी है, सारे इस फिल्म में है, वो गाने में भी है। तो उनके साथ कैमरा शेयर करते हुए तो मज़ा आया। एक अच्छा गाना शूट हुआ है, लोगों को बहुत पसंद आएगा। और मैं सिर्फ इस गाने में हूँ, लेकिन आई एम वेरी एक्साइटेड फॉर 3 अप्रैल जब फिल्म रिलीज़ होगी।